नमस्कार, विजन मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राइब करा. राजू शेट्टी उसाला दुसरा हप्ता 300 रुपये मिळालाच पाहिजे. उसाला अभिमानी शेतकरी संघटनेचा विजय हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, उसाला दुसरा हप्ता 300 रुपये मिळालाच पाहिजे. प्रायव्हेट कारखानदारांनी काही साखरेचा स्टॉक करून ठेवलाय असं निदर्शनास येते. कारण यावर्षी एकूण देशामध्ये 289 लाख टन साखरेचं उत्पादन झालेलं आहे. मागच्या वर्षीची साखर साधारणतः आपल्याकडे 38 लाख टन शिल्लक होती. देशाची भूक जर बघितली तर 290 लाख टन या ठिकाणी होती. आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपल्याकडे साधारणतः अतिरिक्त 35 ते 40 लाख टन साखर शिल्लक होती देशामध्ये. आणि मग केंद्र सरकारने निर्णय घेतला की काही साखर आपण निर्यात करावी. 15 ते 16 लाख टन साखर निर्यात आपल्याकडे झाली. हे कदाचित अन्न पुरवठा नागरी खात्याचं चुकीचं धोरण असावं, सरकारचं धोरण असावं, याच्यावरती साखर आयुक्तालयांचा दबाव नसावा. ज्या काही घटना घडल्यात त्याच्याशी ऊस उत्पादकाला काही घेणं देणं नाही. पण एकंदरीत जर आम्ही हिशोब काढल्यानंतर आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी हिशोब काढलेला आहे. एकूण जो स्टॉक होता देशामध्ये त्यातली साधारणतः 48 लाख टन साखर ही व्यापाऱ्यांनी दाबून ठेवली असं निदर्शनास येतंय. आमचं मत असं आहे की घोरपडे साहेब, बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये आज रोजी साखर किती शिल्लक आहे? मागच्या साधारणतः 15 दिवसामध्ये मागच्या जून महिन्यापासून साधारणतः आपण मार्केटमध्ये किती खुल्याने बाकी साखर किती विक्रीस काढली याचा एक 4 दिवसामध्ये आपण तपशील द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. ही तपशील आम्हाला आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि एकूण आता पुढचा स्टॉक आपल्याकडे किती राहिलेला आहे? दर तर भरमसाठ वाढत चाललेले आहे. आणि ह्या सगळ्याचा सारासार विचार करता आम्ही नेहमीच तुमच्यासोबत भांडत आलेलो आहे की कारखान्यांच्या उपपदार्थांचा हिशोब आम्हाला दाखवला जात नाही. यासाठी सुद्धा वारंवार आपण आपल्याबरोबर आम्ही बोलतोय, पण ते आम्हाला कुठे दिसत नाही, तुमच्या अहवालामध्ये दिसत नाही किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीवर दिसत नाही. तर त्या अनुषंगाने सुद्धा यावेळी आपली साधारणतः उतारा 12 किती साहेब 65 12.65% उताराला आपल्याला किती साखर मिळाली. आपला तोडणी वटी वजा बाकीचा सगळा खर्च जाता साखरेपासून निव्वळ मिळालेले पैसे आणि उपपदार्थांच्या पासून मिळालेले निव्वळ पैसे याचा लेखाजोखा यावेळी आम्ही आपल्याकडे मागतोय. तोही आम्हाला तुम्ही जनरल सभेच्या अगोदर द्यावा अशी आमच्या सगळ्या सभासदांची विनंती आहे. नमस्कार, विजन मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राइब करा.